गार्डनमधून आल्याच्या नंतर आता वाजता आहे, आता 11:30 होत आहे आणि आता सगळे जेवायला जात आहे. जेवणाची वेळ अशी पण झालेली आहे, 12 वाजता जेवणाची वेळ असते. तर मी सुद्धा लाईनमध्ये आहे. तर चला जेवून घेऊ आणि पुढे जाऊ. तर प्रसादाला आज हा प्रसाद आहे. मी बसले आता सध्या या भक्त निवासच्या बाहेर जिथे मी राहते आणि आम्ही चौघी होतो. तर आमच्यातली जी मोठी ताई आहे जयश्री ताई, ती सकाळपासून पारायणाला बसलेली होती आणि त्यामुळे का काय माहिती पण ती सलग खूप तास बसली. तिला खूप जास्त ताप आली आहे आणि तिची तब्येत खराब झाली अचानक. तर आता आम्ही तिघी बाहेर गेलो होतो आणि चहा पिऊन आलो. त्या ताईसाठी मेडिकलवरून गोळी आणली, तिच्यासाठी चहा आणला. त्या दोघीजणी गेल्या आतमध्ये द्यायला आणि मी बसले इथे बाहेर. त्या येतील आता थोड्या वेळात आणि त्यानंतर मग जाऊ कुठेतरी फिरून येऊ, कारण आज रात्री निघायचं आहे आणि निघायचे पहिले कुठेतरी जाऊन येऊ आणि थोडंसं बघून येऊ काहीतरी. तर बघू पुढे आता. तर आम्ही निघालो आहे राजेराय मठसाठी. इथून 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. ऑटोत बसलो आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर बघू ते कसं आहे आणि काय. तर आलो आहे आपण, हे राजेराय मठ. इथून जाऊयात मठ, राजेराय मठ. इकडे पण मंदिर आहे. कशाचं मंदिर आहे बघू आपण. श्रीराम मंदिर, हनुमानाचं मंदिर आहे. इथे पण औदुंबराचं मोठं झाड आहे आणि खूप जास्त शांतता आहे आणि आतमध्ये कोणीच नाही आहे. किती सुंदर मूर्ती आहे. तुम्ही ना जर बाजूला थांबा. इथे खूप जास्त शांतता आहे आणि ह्या पट्टीत येऊ नको. खूप जास्त शांतता इथे, जास्त कोणीच लोक नाही आहे. इकडे असं आहे, इकडे जेवणाचं असेल. हो, इकडे प्रसादाचं आहे आणि इथे खूप सुंदर पिंड आहे महादेवाची, बघू शकता. ही पिंड जरा वेगळी आहे. अशी पिंड पहिल्यांदा बघितली. इथे पिंडावर पिंड ठेवलेली आहे आणि हा नंदी. छान आहे, येऊ शकता तुम्ही बघायला. शांतता आहे एकदम आणि मोकळं आहे खूप. हे आपण आता जिथे मंदिरात गेलो होतो ते मंदिर. आणि हे औदुंबराचं झाड. पण राजेराय मठाच्या एक्झॅक्ट समोर आहे आणि हा वाचू शकता तुम्ही, सद्गुरू बेलानाथ महाराज समाधी मठ. जाऊ आपण आतमध्ये.
खूप सुंदर असे सुविचार इथे लिहिलेले आहेत. तर आता वाजले 7 आणि आम्ही जातोय परत मंदिरात दर्शन घ्यायला, कारण 8:15 वाजता माझी ट्रॅव्हल्स आहे आणि 8:30 वाजता हिची ट्रॅव्हल्स आहे. तर आता आम्ही फक्त 1-1.25 तास सोबत आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी जाऊ. तर करून येतोय दर्शन आणि मग तिथून आल्याच्या नंतर चेंज वगैरे करून आमच्या ट्रॅव्हल्सची आम्हाला वाट बघावी लागेल. चहा घ्यायला, हा आमचा शेवटचा चहा सोबतचा आणि शेवटचा नाही म्हणजे आजचा शेवटचा. आणि आता सगळे जाणार आहेत, तर आम्ही सगळे इथे बसलो आहे. तर आता आम्ही तिघी जातोय आणि मी ताई एकटी राहणार आहे. आता ही उद्याचे दिवस आहे आणि ही उद्या चालला जाईल. तिची तब्येत ठीक नाही आहे, तर आता आम्ही सध्या सगळे चहा पितोय आणि मग नंतर दर्शन करून निघून जाऊ.